निर्भया बलात्कार प्रकरणी अरुण जेटलींच्या विधानामुळे वाद पर्यटनावर कसा परिणाम झाला हे सांगण्याचा उद्देश होता जेटलींचं स्पष्टीकरण। विरोधी पक्षनेत्याच्या नेमणुकीवर सुप्रीम कोर्टाची सरकारकडे विचारणा। सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आणि लोकपाल नियुक्तीसाठी विरोधी पक्षनेता आवश्यक। सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं। ज्या पद्धतीने ताकद असेल तसे आम्ही बसून चर्चा करू आणि निर्णयापर्यंत पोहोचू। शेवटी त्यांची इच्छा युतीमध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं। महायुतीमधला वाद चिघळला। महायुतीत राहायचं की नाही हे राजू शेट्टींनी ठरवावं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठणकावलं। राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंनी बाबर यांना बांधलं शिवबंधन। लष्कर विशेषाधिकार विरोधी कार्यकर्त्या एरोम शर्मिलांना पुन्हा एकदा अटक। जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये रवानगी। छेडछाड करणाऱ्या आणि नवऱ्याशी असभ्य वागणाऱ्या पुरुषांविरोधात मथुरेत महिलेचा रस्त्यावर धाडसी लढा, पण जमावानं घेतली बघ्यांची भूमिका। मदत करण्याऐवजी काढले फक्त फोटो। आणि बॉक्सिंग स्टार मेरी कॉमच्या जीवनावर आधारित सिनेमा तिच्याच शहरातल्या चाहत्यांना पाहता येणार नाही। 2000 पासून मणिपूरमध्ये हिंदी चित्रपटांवर आहे बंदी।